चांगला वाटतोय, फ्रेश लाईट आहे. नमस्कार, स्वागत आहे आपले लाईफ विथ अश्विनी चॅनलमध्ये. आज आहे सॅटरडे स्पेशल. आपण हा फिश आहे, कटला फिश. पूर्ण एक असतो मुंडीसहित आणि त्याचे अंडे पण निघालेले आहेत. आता उन्हाळा असला की हे फिशमध्ये असे अंडे असतात, तर हे आपण रस्सामध्ये वापरणार आहोत आणि हे मुंडका पण रस्स्याला वापरणार आहोत. आणि हे सर्व पीस फ्राय छान लागतात. हे लिंबू, हळद, मीठ लावून घेतलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर धुताना नाही दाखवता आला. कसं बनवलं आहे तुम्ही स्टेप बाय स्टेप पाहत राहा. रस्सा आणि हे नवीनच असेल, अंडे पण घालतात की नाही रश्श्यामध्ये, तर तुम्ही रस्सा पाहू शकता. फिश सोबत खायला आपण ज्वारीची भाकरी केलेली आहे, मस्त अशी गरम गरम. आणि आता रस्सा करायला घेऊ. इथे मी 2 ते 3 कुड्या लसूण सोलून घेतलेला आहे आणि डब्यामध्ये आहे, बघू शकता. अद्रक फ्रीजमधून काढून स्वच्छ धुवून घेते आहे. 1/2 किलो अद्रक आहे, तर मी लसूण तेवढाच अद्रक पण घेते. सर्व अद्रक स्वच्छ धुवून ठेवते, कारण चहाला लागतं आणि लागतं तेवढंच मी साफ करून तुकडे करून घेते आहे. आणि व्हॉइस रेकॉर्ड देते. मिस्टर टी व्ही बघत होते. आता गप्पा मारत मारत तुम्हाला काही गोष्टी पण सांगते. भातामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि बारीक गॅसवरती भात शिजू दिलेला आहे. दुपारचे 12:30-1चा टायमिंग असेल हा. शनिवारी मी हे सगळं शूटिंग केलेला व्हिडिओ आहे. रोजच्या रोज मी असे आता तुम्हाला व्हिडिओ शूट करणार आणि एक रेसिपी विथ माझ्या लाईफमध्ये कसं चाललेलं आहे ते मी शेअर करत राहणार आहे. आणि काही व्हिडिओ राहिलेले आहेत, अपलोडिंगचे काम एडिट केलेले नाही आहेत. मी गावी गेलेली, एकच मिसिंग लिंकचा पुण्यापर्यंत केलेला आहे, तर मी ते पण काम पूर्ण करेल. आणि मी लगेच अपलोड नाही करत एकापाठोपाठ, कारण थोडा वेळ द्यावा लागतो आणि अनुभवानेच आपण शिकतो. पहिलं कसं होतं माझा स्वभाव, लोकांशी राहायचं आपलं. मी व्हिडिओमध्ये जशी आहे तशीच आहे, रिअली लाईफमध्ये पण खोटं बोलू शकत नाही. पुन्हा सगळ्यांना समजून घेण्याच्या नादामध्ये मला कोणच समजून नाही घेत. मी कितीतरी आता म्हणून तर मी रिअली मैत्रिणी म्हणजे तेवढ्या पुरत्याच आता ठेवलेल्या आहेत कॉन्टॅक्टमध्ये. म्हणजे आपलं तेवढंसंच बोलायचं, तेवढंसंच राहायचं, कारण अनुभव आलेले असतात आणि घरातल्या लोकांचे पण अनुभव आलेले असतात. म्हणून माझं हे जीवन, लाईफ आणि मी शेअर करत असते आणि तुम्हाला पण सांगते, कारण तुम्ही पण त्यातनं सावध राहावा. कारण आपण एखाद्यावर इतका जीव टाकतो, त्याला मदत करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला मदत मिळाली का तो माणूस जातो हवेमध्ये, म्हणजे त्याला नंतर आपली किंमत नाही वाटत. तर अशा प्रकारे मी बघा अद्रक बघत होते, खराब वाटत होते ते फेकून देत होते आणि असंच स्वच्छ करून घ्यायचं, कापून कटिंग करून घ्यायचं. लसूण घेतला आहे तेवढेच मी अद्रकचे तुकडे करून घेते आहे आणि हे बाकीचं मी टाकून देते. तर कसं वाटतं माझ्या गप्पा ते पण मला कमेंटद्वारे सांगा. इतरांपर्यंत तुम्ही व्हिडिओ शेअर करताय म्हणून मी काम कंटिन्यू करते आहे, कारण सबस्क्राईब पण अपेक्षा ठेवतात. आम्ही सबस्क्राईब केलं आणि व्हिडिओ काही येत नाहीत, तर काम करणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्हाला सांगते, मी या यूट्यूबमध्ये 10-10 वर्ष लोक असे म्हणजे आहेत, इन्कम नसतं, काही नसतं सोर्स, तरी पण ते वर्क करतात आणि करून त्यांचे सक्सेस झालेले आहेत लाईफमध्ये. तर एक मी पोस्टवर टाकलेलं आहे बघा, किचनमधला. अश्विनींचंच आहे ते नाव चॅनलचं, किचनच्याच आहेत त्या. वेगवेगळ्या राज्यातून, प्रांतातून एवढ्या लेडीज पुढं आलेल्या आहेत किचनचं, त्यांचे अनुभव शेअर. मी पण असा एक मोटिवेशन अनुभव तुम्हाला शेअर नक्कीच करणार आहे. जो स्टॉकलाच मी माझा अनुभव सगळा शेअर करणार आहे. सगळं माझं लहानपण, परत माझी लाईफ जर्नी, लग्न, मुलं, यूट्यूबमधला प्रवास, सगळं मी तुमच्याशी शेअर करणार आहे. इथे बघू शकता
मी फाईन पेस्ट करून झालेलं आहे तुमच्याशी गप्पा मारत मारत. आणि मी आता तुम्हाला सांगते अतिविश्वास. मी काय करते, सगळ्या गरीब दुःखी लोकांचं ऐकून घेते आणि त्यांना मदत पण म्हणजे मानसिक आधार पण देते की सगळ्या लेडीजला. माझा आत्ताचा जवळचाच अनुभव सांगते तुम्हाला. मी दुःख ऐकून घेते, आधार देते आणि नंतर मला विचारत पण नाहीत. त्याचाच मला राग येतो खूप मला. त्यावेळेस मी सावध राहायला पाहिजे ॲक्च्युली. म्हणजे बरोबर त्यांना त्याच वेळेस आपण आधारच द्यायला नाही पाहिजे होता असं वाटते मला. इथे मी हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत, कोथिंबीर थोडीशी, कढीपत्ता आणि मीठ घालून हे बघा अशी पेस्ट तयार करून घेतली आणि फ्रीजमध्ये ठेवलेली, मॅग्नेट करू शकता. आणि हा माझा स्टोरेज डब्बा आहे आलं लसूणचाच, तो आतमधून स्वच्छ धुवून घेतला आणि हे भरून घेते मी लागलीच हाताला, कारण ते भांड्यामध्ये मला वाटण करायचं आहे ह्याचं रश्श्याचं. आता ते खोबरं, ओला नारळ वगैरे काढलं आहे, होता फ्रीजमध्ये. आता अर्धं मी आता थकल्यावरती मिस्टर करतात, त्या फिश आणून दिली, स्वच्छ धुतली आणि मी माझ्या भाकरी करून झालेल्या, घरातलं पण सगळं मी आवरलेलं. बंद करा. इथे पहा, ही मी स्टोरेज आता फिशसाठी लागेल तेवढी काढून घेईल आणि मी एवढीच बनवते, भरपूर नाही बनवत. एवढा डब्बा म्हणजे पाव किलोचा असू शकतो. तर आता हे फिशसाठी घेईल, लागते तेवढं. करीसाठी थोडंसं घालेल, चम्मचभर. आता याच्यात करीचा मसाला दाखवेल. तर ही अशी आलं लसूणची पेस्ट मी बनवून ठेवत असते वरचीवर. त्याच्यामध्ये पाहिलं तुम्ही, मिरची, आलं, लसूण, खराब आलं बघून फेकून द्यायचं, स्वच्छ आलं घ्यायचं, थोड्याशा हिरव्या मिरच्या, लिंबू पिळला आहे हिरवा रंग टिकण्यासाठी, मीठ पण थोडंसं घातलेलं आहे टिकण्यासाठी, आणि कोथिंबीर, कढीपत्ता. हे मी फिश लागणार आहेत फ्राय तेवढेच घेते बाहेर आणि बाकीचे ठेवून देते. मॅग्नेट केलेले पण चांगले लागतात, असं तुम्ही सर्व मसाला लावून तरी ठेवला. हां, तर इथे मी आलं लसूण पेस्ट, हा माझ्या आईने दिलेला मसाला आहे, तो मी फिशला वापरते. तिने बनवला आहे, भरपूर सारा बनवून ठेवला आहे तिने मसाला. रंग पण बघा खूप छान आलेला आहे. तर हे सर्व आपण मॅग्नेट करून करी बनवेपर्यंत, रस्सा करेपर्यंत ठेवणार आहोत. आता तुम्ही काय घेतलं, फिश करी मसाला, एव्हरेस्टचा फिश करी मसाला आणलेला आहे. थोडं टाकूया. चोळून घ्यायचा एक सजीव करून, मीठ वगैरे लावलेलं आहे. खूप थांबा, लास्टला एक दाखवू सगळं. इथे बघू शकता आपण असं लावून घेतलेलं आहे सगळं. तर करीसाठी आपण ओला नारळ, एक कांदा, एक टमॅटो असं कापून घेतलेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यात सर्व पेस्ट कर. अशा प्रकारे फाईन पेस्ट झाली. तवा ठेवला आपण फिश फ्रायला. आपण फिश घालूया तेला. लागलीच मी फिश फ्राय करून घेतली आणि इकडे
मसाला बनवून घेतलेला करीसाठी. मिस्टर शूट करत होते. तेलामध्ये मसाला आपण तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊया. हे सगळं मिक्सरचं भांडं वगैरे धुतलेलं आपण पाणी घालून शिजू देऊया. हे आमसूल घातलेले आहेत आणि करीसाठी गरम पाणी मी करून ठेवलेलं आहे पातेल्यात, ते घालूया आणि मस्त अशी उकळ येऊ द्यायची. तर हे फिश पण मी घालून घेतलेले आहे, म्हणजे त्या रश्श्यामध्ये ते सगळं उतरतं. फिशच्या मुंडीचा रस्सा आहे हा आणि हे सगळे फिश फ्राय तयार झाले. बघू शकता मस्त असा कड आलेला आहे. आता आपण गॅस बंद करूया. कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. मस्त असं बघूनच जिभेला पाणी सुटले. आणि हे पिऊ पण शकता तुम्ही रस्सा, खूप छान लागतं. फिशच्या मुंडीचा रस्सा खायला माशाचे डोकेचा रस्सा आहे. लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. इथे मला जायचं होतं जिमला, तर तुम्हाला मी फायनली दाखवते. भात, भाकरी, फिश फ्राय आणि करी बघा तयार. 1:30 वाजले. आता जेवण झालं बनवून. तर पहिला जिमला जाते आणि मग जेवते. घेऊन घाम पुसत होते, टिकली नव्हती लावली. चला मग भूक पण लागते. डबल आंघोळी होते माझी सकाळी झालेली, आता पण. तर चला पण येऊ, व्यायाम करू. बॅग भरून ठेवलेली, पाणी तेवढं पाणी कोमट पाणी घेतले म्हणजे वेट लॉस लवकर होईल. आता बघा 1:30 वाजले. मी येणार 2:45. असं घरातलं आवरलंय. राहिलेला ऊन लागतंय, छत्री पण तुटली आहे. पहिला आपण वर्कआउट करून आज माझं हे वॉकिंग वगैरे आहे. चल का ऊन बघा, एवढं प्रचंड ऊन आहे. ऊन बघा किती आहे, म्हणून छत्री लागते. छत्रीची हालत बघा माझी. पहिली रिपेअर करू का काय? छत्री रिपेअर करून घेते. इथे कुठलाही काय तेच बोलतो संध्याकाळी. आता मी जाते उन्हातच क्रॉस करून आले. आता उन्हातच जाते. बनेल बोललात. एक तार तुटली आहे. कसं आहे छत्रीचं आणि माझं नातं आहे ना एकदम, म्हणजे मी लवकर नाही चेंज करत. मला दुसरी छत्री पसंत पण नाही आहे. एक तर माहिती आहे, मी मुंबईची छत्री इथं आल्यावर टाकली. म्हणजे औरंगाबाद, पुणा तुम्ही पाहिले असतील फोटोंमध्ये जुन्या. खूप दिवस होती ती माझ्याकडे. टिकली पण व्यवस्थित वापरते. कसं उन्हामध्ये हे टॅन होतं ना, मसाल्यांचं हे व्हायला लागले. आणि सगळे सबस्क्राईब माझे, रोज व्हिडिओ बनव, रोज व्हिडिओ घेऊन येत जा, एडिटिंगला दे कोणाकडं तरी, व्हिडिओ शूट करत जा. खूप जण बोलत आहेत थांबायचं नाही आपल्याला. मला कशी सवय झाली आहे कॅमेऱ्याची, त्याच्यामुळं मी नाही बंद करणार. यूट्यूब चालूच ठेवणार. लोक असतात त्या नादाला, कधी बंद होतंय आणि कधी हे होतंय. आम्हाला आनंद वाटतोय बंद झाल्यावर. वाट बघताय, वाट बघत राहावा. माझी लाईफलाईन चालूच राहणार. मी
अशी दिसतच राहणार टी व्हीमध्ये, यूट्यूबमध्ये. चला जिम करूया, नंतर जेवूया. सुरुवातीला मी 10 मिनटंच करायची आणि आता मी अर्धा तासाचं वॉकिंग 100 कॅलरीज बर्न करते. आल्या आल्या वॉर्मअप करून घ्यायचा आणि पाणी पण पित राहायचं. व्यायाम करताना जेवढं आपण थांबायचं आणि वॉटर ड्रिंक पण करायचं, कारण बाहेर पण खूप फिट आहे. तर आज शनिवार असल्यामुळं येत होते लोक, जात होते. आपण आपल्या ह्याच्याशी राहायचं. इथे बघा माझं 34 मिनटं झाले. मला 100 कॅलरी. शर्ट बघा किती भिजलं. 3:10 झाले. भूक लागली पण व्यायाम करताना सगळं विसरायचं, भूक पीक. वेळीच आपण जागरूक राहू, आहे ना, एक्सरसाइज करत राहिलं पाहिजे. मी अगोदर हे असते ना, तर एवढं असं वजन वाढूच दिलं ना. जागरूकता. आता मी फ्रेश झाल्यावर तुम्हाला भेटते जेवताना. चला. थँक्यू फ्रेंड्स. मी फ्रेश झाले आता आणि भात, रस्सा, एक मुंडकं घेतले, मच्छी फिशचं फ्राय घेतले आणि असं वाढून घेतलं. भाकरी वेगळी आहे. तर आता आम्ही मिस्टर थांबलेत जेवायचे. चला जेवूया. भाकरी सोबत सुक्कं खाणार आहे. बऱ्याच दिवसाने आणलं ना म्हणून. मी अशी सुक्की खाते अगोदर भाकरीसोबत, नंतर भात पण लागतो मला लगेच, म्हणून माझा भात, रस्सा. व्यायाम करून आल्यावर जेवायला मजाच वाटते. काटे मला बघावे लागतील फ्रेंड्स. तर आता मी व्हिडिओ इथंच एंड करते. तर तुम्ही पण, सॅटर्डे स्पेशल आमचं झालेलं आहे. जेवून घेतो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, काळजी करू नका. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.